नमस्कार मित्रहो, मी अशोक कुबडे। अलीकडे संबंध महाराष्ट्रभर पूर परिस्थिती निर्माण झाली आणि या पूर परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, गोरगरिबांचं नुकसान झालं। शेतीमध्ये सगळीकडे पाणीच पाणी होऊन पिकांची नासधूस झाली। एवढंच नाही तर घरामध्ये पाणी जाऊन उघड्यावरती संसार आले आणि घरात पाणी घुसल्याने लोकांच्या नुकसानीचं प्रचंड नुकसान लोकांना सहन करावं लागलं। यात कुसुमाग्रज यांची एक कविता मला आठवते की घरामध्ये पुराचं पाणी गेलं असताना ही गंगामाई घरात वाहून आली आणि पुरात वाहून सगळा संसार घेऊन गेली। असं असताना एक विद्यार्थी शिक्षकांकडे येतो आणि गुरुजी त्याला मार्गदर्शन करतात आणि हे करत असताना या पुरामध्ये त्याचं सगळं घर वाहून गेलेलं असतं, पण तो मात्र गुरुजींकडून कुठलीही अपेक्षा करत नाही, तर केवळ पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा एवढंच म्हणण्यासाठी तो येत असतो आणि आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो। अशा काही आशयाची कविता प्रसिद्ध साहित्यिक ज्येष्ठ लेखक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक कुसुमाग्रज यांची कणा कविता मला आठवते आहे। माझ्या हाती जे हे पुस्तक आपल्याला दिसते आहे, कुसुमाग्रज यांच्या प्रवासी पक्षी या पुस्तकात संपादक शंकर वैद्य यांनी संपादन केलेलं आहे आणि यामध्ये कुसुमाग्रज यांच्या कविता आहेत। पान नंबर 5 वर कुसुमाग्रज यांची सुंदर कविता आहे, ती आज या निमित्ताने मला आठवते आणि मी ती आपल्या समोर ठेवणार आहे। कुसुमाग्रज काय म्हणतात त्या कवितेच्या माध्यमातून, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी। ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी। क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून। गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेरवासीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली। माहेरवासीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली। भिंत खचली चूल विझली, भिंत खचली चूल विझली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले। कारभारणीला संगे घेऊन सर आता लढतो आहे। विद्यार्थी काय म्हणतो, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे। खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला। पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा। मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा। पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा। लढण्याचं बळ गुरुजींनी विद्यार्थ्यांना दिलेलं आहे आणि असंच बळ सर्व शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, संसार वाहून गेलेल्या गोरगरीब लोकांना सर्वांना मिळावं आणि या संकटातून सर्वजण बाहेर निघावे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।